पुणे ड्रग्ज प्रकरणाला नवं राजकीय वळण लागलंय। अहिल्यानगरमधील आजी माजी खासदारांमध्ये वाकयुद्ध रंगलेलं आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊया। शिरूरच्या कुरुंद गावातून 10 किलो वजनाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। पोलिसांनी 20 कोटींची एमडी ड्रग्ज तस्करी या सगळ्या प्रकरणामध्ये उघड केली। तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा पोलीस दलातील हवालदारच असल्याचं उघड झालं। आरोपी श्यामसुंदर गुजर अहिल्यानगर गुन्हे शाखेतला कर्मचारी होता। एसपींनी समाजापुढे एवढं मोठ्या 20 कोटीच्या ड्रग्जचा रॅकेट जेव्हा श्रीरामपूरमध्ये हे सगळे ड्रग्ज जप्त झाले तर या कॉन्स्टेबलनी त्या ठिकाणी 10 किलोचा रवा ठेवून 10 किलोचे ड्रग्ज बाहेर काढले। असे तर हुशार लोक आहेत आपले। आणि मग अशा प्रकारे जर पोलीस पारदर्शक काम करत आहे तर पोलिसांनी प्रेस घेऊन या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणं अपेक्षित आहे। आणि आमची ठाम मागणी आहे की पोलिसांनी पोलिसाची भूमिका बजवावी। काही राजकीय नेते मंडळींना निलेश लंके यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही। या जिल्ह्यात पारनेरला बदनाम करण्यापेक्षा, पारनेरचं कुठलं कनेक्शन जोडण्यापेक्षा शिर्डीमध्ये काय चालू हे पाहिलं पाहिजे।